हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, आणि यात आपण आज पाहणार आहोत 17वा श्लोक. श्लोक असा आहे: कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यै च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. विनोबाजी म्हणतात, सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे, अकर्म ते ही जाणावे कर्माचे तत्व खोल हे. अर्थ असा आहे की इथे आता भगवंत अर्जुनाला सांगता आहेत की कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय, हे अर्जुना तुला व्यवस्थित जाणून त्याप्रमाणे आता मूळ तुझ्या कर्माच्या दिशेनेच तुला पावलं उचलायची आहेत. तसं म्हणशील तर कर्माचं तात्विक स्वरूप समजणं कठीण आहे. कर्मणो गतिही म्हणजे कर्माची गती, आपण म्हणतो ना गती म्हणजे जो आपण स्पीड म्हणतो तो स्पीड नाही, तर आपण म्हणतो ना की दुर्गती सद्गती अशा अर्थाने गती, की याचं पुढे काय होणार, बरोबर, ती गती म्हणजे कुठल्या गतीला जाणार, म्हणजे पुढं याचं रूपांतर काय होणार, कुठे जाऊन हा मिळणार, तर अशी ती गती. आता इथे भगवंतांनी बघा विकर्म आणि अकर्म असे 2 प्रकार सांगितलेत आणि त्यांचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं असंही सांगितलंय. आता विकर्म जर म्हणाल तर त्याचे 2 अर्थ होतात. एक अर्थ असा असतो की विपरीत कर्म, बरोबर, म्हणजे विपरीत म्हणजे काय, चुकीचं किंवा अन्यायी कर्म, आणि विशेष कर्म असाही त्याचा अर्थ आपण म्हणजे गरजेनुसार हे अर्थ घ्यायचे असतात, परिस्थितीनुसार. आता परधर्म आपल्याला भगवंतांनी तर आधीच सांगितलंय की परधर्मो भयावह, तर तो दुसऱ्याचं नेहमी आपल्याला वाटतं की नाही की अरे असं जर माझं असतं तर, पण प्रत्यक्ष जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तिथं गेल्यावर कळतं नको माझं होतं तेच बरं होतं. मग हेच भगवंत सांगतायत की परधर्मो भयावह, म्हणूनच दुसऱ्याचं कसं उत्तम आहे असं म्हणून स्वतः कुढत बसायचं किंवा स्वतःचं जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्यापासून आनंदही घ्यायचा नाही आणि त्याच्याशी प्रामाणिकपणे राहून त्याच्यासाठी जे जे कर्तव्य पूर्ती करावी लागणार आहे ती करायचीच नाही. तर हा पण झाला परधर्मो भयावह, की नाही आपलं जे आहे ते आपण आपलं नीट करावं, दुसऱ्याला काही चांगलं किंवा वाईट म्हणण्याचा इथं मुद्दाच नाहीये. जे दुसऱ्याचं आहे ते त्याचं आहे, जे माझं आहे ते माझं आहे आणि माझं जे काही आहे प्राप्त तर ते मी अधिक अजून चांगलं फार तर नक्की करू शकतो ना, माझ्या कष्टाने, माझ्या बुद्धीनं किंवा माझ्या संगतीमुळे, माझ्या 4 माणसं जोडल्यामुळे असा सगळा तो भाग आपल्या दैनंदिन व्यवहारात येऊ शकतो. आता विशेष कर्म म्हणजे काय असू शकेल तर जेव्हा आपण 16वा अध्याय बघणार आहोत दैवी सुरसंपाद विभाग योग, तर त्याच्यामध्ये सद्गुणांचे म्हणजे दैवी गुणांविषयी आणि आसुरी संपत्तीविषयी भगवंतांनी व्यवस्थित अगदी निवेदन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता दैवी संपत्तीनं जेव्हा माणूस एखादा प्रेरित होतो तेव्हा तो दया, कृपा, अहिंसा, संकटमोचन, स्वाध्याय, तप, दान, दम, यज्ञ, आर्जव, सत्व संशुद्धी अशी अनेक म्हणजे ती एक मोठी यादीच दिली आहे भगवंतांनी. तर ही सगळी विशेष कर्म आहेत, म्हणजे या सद्गुणांनी युक्त होऊन त्या त्या परिस्थितीला जे अपेक्षित आहे ते जे कर्म आपल्या हातून घडतं तर ती सगळी विशेष कर्म. आता आपण बघितलं विकर्म. आता अकर्म. अकर्म म्हणजे काय, की कर्म करणं विहित असून सुद्धा त्याचं फलरूप बंधन न पडणं आणि याचा विचार
भगवंतांनी पुढे अजून सांगितलंय. आणि आता कर्म करायचं पण त्याचं फलरूप बंधन नाही. म्हणजेच आपण हाही मुद्दा आत्ताही बघितलेलाच आहे, मागच्याही श्लोकात बघितलाय की ज्ञानी लोक जे विशेषतः असतात, तर तोही मुद्दा इथे येणारच आहे. तर कर्म कशा पद्धतीने करतात, तर त्याच्यामध्ये स्वतःच्या आशा आकांक्षांची गुंतवणूक नसते. कारण मुळात ते कर्म स्वार्थासाठी नसतं. बहुतांशी ही जी सगळी कर्म असतात ही सगळी लोकहितासाठी असतात. आता शिवाजी महाराजांची प्रतिज्ञाच बघा, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. म्हणजे त्यांना ठाऊक आहे की कर्म मी करायचं आहे, अपार कष्ट घ्यायचे आहेत, परंतु शेवटी ना त्या कर्मांच्या जोडीला जेव्हा भगवंतांचं इच्छा म्हणूयात, आशीर्वाद म्हणूयात, त्यांची सकारात्मक ऊर्जा म्हणूयात, काहीही म्हणू शकतो आपण, ह्यांची जेव्हा सांगड बसेल तेव्हाच ते कर्म खऱ्या अर्थाने फलद्रूप होणार आहे. म्हणजे त्याचं फळ एकट्या शिवाजी महाराजांना हवं होतं का? म्हणजे आता राजा म्हणून राज्याभिषेक नक्कीच त्यांचाच होणार होता, पुढे तो झालाही, पण तरी सुद्धा ते राज्य हिंदवी स्वराज्य होतं. एकट्या त्यांचं असं म्हणून होतं का? नाही. राजा हा प्रजेचा उत्तराधिकारी असतो आणि शिवाजी महाराज तर अखंड त्याच भूमिकेत होते. म्हणजे वास्तविक पाहता त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर फार काळ त्यांचं आयुष्यही त्यांना लाभलेलं नाहीये, पण ते जे काही काळ आयुष्य होतं बघा ना, महाराजांनी कुठे आपल्या स्वास्थ्यासाठी, चैनीसाठी, करमणुकीसाठी, मौज मजेसाठी कुठले कुठले महाल बांधले का, काही तशा दृष्टीने काही सोयी सुविधा करून घेतल्या का? चला आता राज्याभिषेक झालाय, बस झालं, आता संपलं, आता थोडंसं जरा आराम करूयात, किती वर्ष ती घोड्यावरून दौड करायची, असं म्हणून त्यांनी विश्रांती घेतली. यातलं काहीच नाही. आणि हे खऱ्या अर्थाने म्हणून तर त्यांना आपण श्रीमान योगी असं म्हणतो. म्हणजे बुद्धिमान आहे आणि ऐश्वर्य संपन्न आहे, परंतु तरीही तो योगी आहे. म्हणजे इथे भगवंतांना अर्जुनाला असे अनेक बारकावे, अशा अनेक खाचाखोचा समजावून द्यायच्या आहेत. आणि मग कर्माची गती गहन आहे. तर कर्म हे नियतीनं घडवलेलं आहे, ते संचितातलं आहे का, नवीनच त्याचा प्रारंभ झालाय का, ते स्वतंत्रपणे घडतं का, ते दैवाच्या अधीन आहे का, या सगळ्या परिप्रश्नातून कर्माचं स्वरूप हे म्हणजे निश्चित त्याला काहीतरी आपण मांडणी करणं हे थोडं कठीण आहे, परंतु त्याचा अंदाज आपण बांधू शकतो. आणि भगवंतांनी अर्जुनाला इथे नेमकेपणाने हे सांगितलंय की द्रष्टे ऋषी, म्हणजे इथे तो आपण जो कवी हा जो शब्द मागच्या श्लोकात बघितला, तर ते सुद्धा या सगळ्याचा निर्णय करण्यासाठी समर्थ ठरत नाहीत. म्हणूनच एक मूळ मुद्दा भगवंतांनी जो सांगितलाय तो ध्यानात घ्यावा की कर्म करताना ज्याला आनंद मिळतो तो माणूस न कंटाळता ते कर्म अखंड करत राहतो, कृष्णार्पण म्हणत राहतो आणि कर्तृत्व भाव, कर्मफलासक्ती, या सगळ्यातून तो मुक्त होतो. मग त्याच्याविषयी पुढे भगवंतांनी 18व्या श्लोकात अर्जुनाला सांगितलंय, कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. विनोबाजी म्हणतात, कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. अर्थ असा आहे की स्वधर्मनियत कर्म हेच अकर्म होय, आणि कर्मरहित राहायचं म्हटलं तरीही त्यात कर्म घडतंच. आणि हे जो जाणतो तोच मनुष्य सर्व मनुष्यात खरा बुद्धिमान असतो आणि तोच सर्व कर्म योगमुक्त राहून पूर्णपणे करतो. आत्ताच मी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं, श्रीमान योगी म्हणजे
संपूर्ण हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सुद्धा राजा म्हणून राज्याभिषेक करून घेऊन सुद्धा ते योगी म्हणूनच सगळ्यांसाठी अत्यंत म्हणजे संपूर्ण आपला महाराष्ट्रच काय संपूर्ण या जनमानसाच्या मनात आज 350 वर्षानंतर सुद्धा त्यांचं हेच स्थान अबाधित राहिलेलं आहे. आता या श्लोकाविषयी सांगताना अधिक असं आपण जाणून घेऊ शकतो की जो मनुष्य कर्म केलं जातं पण कर्माचं बंधन पडत नाही हे जाणतो किंवा हे सगळं अनासक्त भावानी कसं करायचं हेही तो जाणतो ना, तो प्रज्ञावंत असतो. आणि इथं बुद्धिमान याचा अर्थ द्रष्टा असा असतो किंवा प्रज्ञावंत असा आहे. आणि तोच कवी या संज्ञेला खरा पात्र असतो. कृत्स्न म्हणजे संपूर्ण, अगदी काहीही बाकी शिल्लक न राहता. कर्म केलं नाही तरी त्याच्यात हलगर्जीपणाचा, दुर्लक्ष करण्याचा, ऐनवेळी योग्य कृती न करण्याचा परिणाम त्या कर्त्याला भोगावा लागतो. व्यवहारासाठी आहे हे, आळसाला दुप्पट काम आपण म्हणतोच की नाही. तर या बाबतीत व्यवहारातली काही उदाहरणं आहेत की जसं आता मातेसाठी आपल्या बालकाचं म्हणजे पोषण करायचं, त्याचं उदरभरण करायचं, जेव्हा अगदी ते तान्हं असतं तेव्हा त्याचं पुढे सुद्धा आहार, त्याचं आरोग्य, त्याच्यावर उत्तम म्हणजे संस्कार, सवयी हे सगळं ना एका मातेनी करणं हे निदान आपल्या संस्कृतीप्रमाणे तरी 100% अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये पित्याचा नक्की हातभार असतो, पण शेवटी आई मुलाला जन्म देते. आपण आईच्या बाबत काय म्हणतो की ती क्षणाची पत्नी, एक स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि ती युगायुगांची माता असते. त्यामुळे मातेशिवाय त्या बालकाला ना कुणीच अन्य तितकं श्रेष्ठ असू शकत नाही. मग हे जे तिचं कर्तव्य आहे, हे जे तिचं कर्म आहे, हे कर्म जर ह्याच्यात तिने थोडीशी जरी चालढकल केली, कुचराई केली तर त्याचे सगळे परिणाम पुढे त्या बालकाला तर भोगावे लागतात, पण तिलाही त्याचे पडसाद भोगावेच लागतात. आता बालकाचं आरोग्य जर उत्तम नाही झालं, ते बालक जर कुपोषित राहिलं, त्याला जर चांगले संस्कार झाले नाहीत, तर या सगळ्याचा परिणाम शेवटी काय होणार की म्हणजे मुलगी असेल ना तर अगदी सहजच म्हटलं जातं ना, काय आईनी वळण लावलंय, म्हणजे शेवटी माताच दोषी ठरते. म्हणजे तो दोष तो कुणाला भोगावा लागतो तर त्या मातेला. एक व्यवहारातलं उदाहरण म्हणून सांगितलं की कर्म केलं नाही तरी त्यात हलगर्जीपणा, दुर्लक्ष करणं हा प्रकार आपण व्यवहारात आपल्या काही दैनंदिन कामामध्ये सुद्धा अशी एक चालढकल करायची सवय असते. जाऊ दे ना, काय फरक पडतो, बघू उद्या. पण नाही, उद्या म्हणजे जे इंग्लिशमध्ये जी म्हण आहे ना की 1 टाका वेळीच नाही घातला तर तो मग 9 टाके पुढे घालायला भाग पडतो. तसंच आहे, त्या वेळेला त्या म्हणजे शिस्तीने किंवा आपण म्हणतो ना की दक्षतेने ते काम उत्तमच करण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न. आणि हा सगळा कर्माचा सिद्धांत आहे की जे काम त्या वेळेला जर पूर्ण होईल तर त्या कामाचा आपल्याला आनंद मिळतो. काम पूर्ण झालं तरच आनंद मिळणार आहे ना, अन्यथा कसा मिळेल. आणि भगवंतांनी सांगितलंच आहे ना की सगळे लोक मलाच अनुसरतात. मग भगवंतांचं कसं कर्म आहे, त्यांच्या कर्माची पद्धत कशी आहे, कुठेतरी कुचराई होते का हो त्यांच्याकडून. म्हणजे आपण सृष्टीमधलं सगळं जे चक्र पाहतो, निसर्गाचं चक्र पाहतो, आज कितीतरी वर्ष हे अबाधित अव्याहत जसंच्या तसं आहे. हां, याच्यामध्ये आजकाल जो जास्तीत जास्त आपल्याला चुकीचा बदल झालेला दिसतोय तर त्या सगळ्याला जबाबदार आपण आहोत. आपली कर्म आहे. म्हणजे वेळच्या वेळी अनेक गोष्टी आपण टाळल्या, केल्या नाहीत. राहू दे, काय होतं, माझं सुख महत्वाचं, माझी सोय महत्वाची असं म्हणून कितीतरी चुकीच्या गोष्टींचा अवलंब आपण केला, कळत न कळत केला, काही वेळेला जाणीवपूर्वक केला. आणि त्या सगळ्याचे परिणाम आज आपण भोगतोय. या सगळ्या
पर्यावरणाच्या ऱ्हासातून किंवा पर्यावरणाची ही जी काही मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे त्याच्यातून आपण हे निश्चित भोगत आहोत. म्हणून या श्लोकामध्ये भगवंतांनी बुद्धिमान हा जो शब्द वापरलेला आहे हा अत्यंत सूचक आहे. आणि फक्त हुशार किंवा फक्त कागदोपत्री ज्याच्याकडे खूप उत्तम शिक्षण घेतलंय तर त्याला व्यवहार ज्ञान नसेल तर त्याला आपण बुद्धिमान म्हणू शकत नाही. जशी श्रीमंताची व्याख्या आहे की नाही, की खूप पैसा आहे, खूप इस्टेट आहे, जमीन जुमला आहेत, घरदारं आहेत, गाड्या घोड्या आहेत, म्हणजे तो लौकिक अर्थाने श्रीमंत. पण आपल्याला अशा अनेक कथा माहिती आहेत की अगदी छोटं म्हणजे रस्त्यावरचं एखादं भिकाऱ्याचं पोर असतं तर ते सुद्धा म्हणजे हा अनुभव आम्हीही घेतलेला आहे की ते सुद्धा ना त्याला जर कुणी काही खायला दिलं तर त्याचं जर धाकटं भावंड असेल, अगदी एखादं पाळलेलं कुत्रं मांजर जरी असेल तरी त्याला ते त्यातलं एक तुकडा का होईना खायला देतं आणि मग ते स्वतः खातं. ही सगळी असते मनाची श्रीमंती. भले त्याला कुणीतरी 4 बिस्किटं हातावर दिली असतील पण त्यातली 2 ते वाटतं आणि 2च स्वतः खातं. म्हणजे हाच बुद्धिमान श्रीमंती ह्या सगळ्यातला जो भेद आहे हा व्यवहारात आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे. 19वा श्लोक आपण पाहूयात. भगवंत म्हणतात, यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानानि दग्धकर्माणन्तमाहुः पंडितम बुधाः. विनोबाजी म्हणतात, उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडुनी ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित. अर्थ असा आहे की ज्याचे सर्व व्यवसाय फलेच्छा विरहित असतात आणि आत्मज्ञानरूपी अग्नीनं ज्याची कर्म दग्ध झालेली आहेत अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असं म्हणतात. आता कामसंकल्प वर्जिता म्हणजे काय की अमुक एक कर्म करायचं हे कर्तव्य आहे, ते मी आत्ता करणार आहे किंवा त्याची योग्य वेळ येईल तेव्हा करणार आहे. तर मग तुम्ही म्हणाल असं कसं, म्हणजे संकल्प तर मनात करायलाच हवा ना की 2022 डिसेंबरपर्यंत मला हे पूर्ण करायचंय, त्याच्याशिवाय माझ्या हातून ओढीओढीनी कामच होणार नाही. तर तो जरूर करायचा आहे पण त्याच्यातून मला फायद्याची जर मी अपेक्षा ठेवली की मग हे असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल, हा संकल्प नकोय. माझ्याकडून इष्ट वेळेत काम पूर्ण व्हावं हा संकल्प चालेल, मला त्याच्यातून काही प्राप्त व्हावं हा संकल्प नको. अर्थात हे प्रत्येक वेळेला व्यवहारात शक्य होईल असं नाही. आणि प्रापंचिकांनी एखाद्या कामातून जर आपल्या प्रपंचाची गरज भागण्यासाठी जर ते काम करणार असू तर त्याच्यामध्ये शेवटी असं आहे ना की प्रपंचही चालायलाच पाहिजे. आणि समर्थांनी तर सांगितलं आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा. मग कसं काय हा ट्विस्ट सांभाळायचा, कुठल्याच कामाची अपेक्षा नाही ठेवायची, मग आम्ही घर कशावर चालवायचं, काय नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात तर नाही. तिथे सुद्धा जेवढं गरजेपुरतं आहे तेवढं नक्की प्राप्त करावं. त्याच्यापेक्षा अधिक जर मिळत असेल तर ते पुन्हा समाजहितासाठी दानधर्मासाठी थोडंसं सढळ हाताने वापरावं. नाहीतर अगदीच कोणीतरी जेव्हा वर्गणी किंवा अशी काही दानपावती करायला येतं मग लिहा आमचे 51 असं, आणि प्रत्यक्षात मात्र कितीतरी घरामध्ये संपत्ती त्या समोरच्या मागणाऱ्याला सुद्धा कळत असते की किती ऐश्वर्य संपन्न आहे, पण पावती करताना ना 51 पुरे काय आहे ना 4-5 ठिकाणी द्यावं लागतं. हा जो मनाचा कद्रूपणा असतो हा थोडासा कमी करता आला तर तो बघावा असं भगवंत सांगतायत. आणि ज्ञानाने दग्ध कर्माणम म्हणजे काय की त्याचं कर्माबद्दलचं जे अज्ञान आहे तर ते त्याच्या स्वरूपाचं खरं ज्ञान झाल्यामुळे नष्ट झालेलं असतं. म्हणजेच काय की मी करतो असं मला वाटतं, प्रत्यक्षात मी कोण, मी करणारा कुणीच नाही. जर झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही तर माझं काय. म्हणून मी कोणी नाही तर करता करविता
तो परमेश्वर आहे, हा आपल्याला व्यवहारात मुद्दा कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर 20वा श्लोक आपण पाहणार आहोत, परंतु पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हरिओम.